नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे. ती तारीख म्हणजे 18 नोव्हेंबर 2025. या तारखेत अजूनपर्यंत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. माननीय मंत्री महिला व बालविकास आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की 18 नोव्हेंबर आधी ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. तरी सर्व महिला लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण करावी. जरी ई-के-वाय-सी पूर्ण झाली असेल तरी ती पूर्ण झाली आहे की नाही ते कसे चेक करायचे याची प्रोसेस बघूया. आपण गुगल क्रोमवरती आलेले आहोत आणि इथे टाकूया आपण लाडकी बहीण. इथे ladkibaheen.maharashtra.gov.in ही टाकायचं आहे. यानंतर आपण या पेजवर येऊ. या पेजवर आल्यानंतर हा आपल्याला पॉपअप मेसेज दिसेल. इथे आपण टिक करायचे. इथे लिहून येईल ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तो आपण टाकून घेऊया. लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड. आणि इथे मी सहमत आहे वरती टिक करायचं आणि इथे OTP पाठवावरती क्लिक करायचा. इथे या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे असा मेसेज आला. या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे तर समजून जायचं की आपली ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुम्ही तुमची जी ई-के-वाय-सी केली आहे ती पूर्ण झालेली आहे की नाही. एकदा कन्फर्म करण्यासाठी हे करून बघायचं. धन्यवाद.